त्यामध्ये एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो कांदा टाकला। कांद्याची चव बाहेर निघावी म्हणून त्यासाठी हाताने असा थोडासा कांदा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा टमाटर बारीक अगदी चिरून घेतलेला आहे या प्रकारे, आणि टमाटर टाकून सुद्धा हाताने थोडासा कुस्करून घेतलेला आहे अलगद हाताने असा। त्यानंतर मुरमुरे टाकायचे आहे। तर 3 वाटी मुरमुरे घेते, मस्त असे क्रिस्पी हे मुरमुरे आहेत। त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे साधारण पाव चमचा। आता ही चटणी घेतलेली आहे चिंच आणि खजूरची। तुम्ही चिंचची घरी बनवलेली चटणी वापरू शकता किंवा हेही नसेल तर अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता। 1 चमचा ही चिंचची चटणी टाकली। 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकला। आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, थोडं कमी अधिकही झालं काही हरकत नाही, आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे। आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार, अगदी थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार। त्यानंतर हा चिवडा घेतलेला आहे 1 वाटी। तर असा हा मिक्स चिवडा आहे आणि हे बारीक शेव घ्यायचे। थोडे शेव टाकले, थोडेसे राहू दिलेले आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। फक्त एवढं साहित्य टाकलं। त्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुमच्याकडे जर का ग्रीन चिली सॉस सुद्धा नसेल तर अगदी बारीक चिरून हिरवी मिरची जरी घातली तरी सुद्धा चालते। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणखी मी थोडीशी यामध्ये चिंचची चटणी टाकली, मिक्स करून घेते आणि अगदी झटपट 2 मिनिटात तयार होणारी आपली ही मस्त चटपटीत अशी भेळ तयार झालेली आहे। आता प्लेट लावते। तर मंडळी, ही जी भेळ आहे ना चवीला अप्रतिम लागते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही चटपटीत भेळ आहे। सकाळच्या नाश्त्याला करू शकता ही भेळ तुम्ही, किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, किंवा संध्याकाळच्या सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी खाऊ शकता। असं हे हलकं फुलकं खाल्ल्याने वजन तर कमी होणारच, पण पचनक्रिया सुद्धा नक्कीच व्यवस्थित राहील। या ठिकाणी हा उरलेला सकाळचा भात घेतलेला आहे 1 वाटी। आता रात्रीच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता। घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। एक मीडियम साईजचा बटाटा सोलून घेतलेला आहे आणि बटाट्याचे काप केल्यानंतर 2 ते 3 पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पूर्ण पाणी निथळून मग बटाट्याचे काप अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी वगैरे काही आपल्याला घालायचं नाही। वाटलं जात नसेल तर अशा प्रकारे चमचा फिरून घ्यायचं। पहा, अशाच प्रकारे हे वाटायचं आहे। त्यानंतर एक पसरट बाउलमध्ये हे मिश्रण काढते। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे। चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आपण भातामध्ये सुद्धा टाकलेलं असते म्हणून चवीनुसारच वापरायचं आहे। थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। तुम्ही पूर्णपणे हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता, हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे। फक्त एवढं साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घेऊ। पहा, साधारण 1 मिनिटासाठी अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला फेटायचं आहे। यामध्ये रवा, बेसन यापैकी आपल्याला काही टाकायची गरज नाही किंवा तांदूळाचं पीठ सुद्धा नाही। असं छान घट्टसर वाटलेलं आहे मिश्रण। 1 मिनिटासाठी मिक्स करून घेतलं। त्यानंतर हाताला असं पाणी लावायचं आहे, म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही, आणि असा गोळा करायचा आहे। लिंबू असतो ना, लिंबूच्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे। दुसऱ्या हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं आणि हातावरती सुद्धा हे वडे तुम्ही करू शकता। पहा, आणखी मी तुम्हाला दुसरी ट्रिक दाखवणार आहे मेंदू वडे करण्याची। ती अतिशय सोपी आहे, म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा सहज करू शकाल। पहा, आतमध्ये होल केलं, अगदी सहज निघतात हाताला पाणी लावल्यामुळे। अशा प्रकारे अगदी झटपट हे मेंदू वडे आपल्याला करता येतात। पहा, आता हे तळायचे कसे, तर असा बोटांवरती घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। सोबतच तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं। तेल खूप असं तापलेलंही असायला नको, जशी आपण भजी तळण्यासाठी तेल वापरतो ना गरम, त्यानुसार तेल हवंय।
तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे, ती अतिशय सोपी आहे. तर त्यासाठी आपल्याला गाळणी घ्यायची आहे, चहा गाळायची. गाळणी सुरुवातीला ओली करून घ्यायची आहे आणि त्या ओल्या गाळणीवरती असा हा गोळा ठेवायचा आहे. पहा, काही जास्त पसरावं लागत नाही. अगदी थोडंसं पसरवल्यानंतर होल करायचं आहे आतमध्ये आणि सोडायलाही अगदी सोयीस्कर जातं. हातावरती तेल उडण्याचीही शक्यता नाही किंवा हात भाजण्याचीही शक्यता नाही. अगदी भरावर सुद्धा होतात. अशा प्रकारे कढईमध्ये हे 4 मेंदूवडे सोडलेले आहे. सुरुवातीला जे आपण मेंदूवडे टाकलेले आहे ना तेलामध्ये, ते पलटून घ्यायचे आहे. टाकल्यानंतर लगेचच हे मेंदूवडे आपल्याला पलटवायचे नाही, तर साधारण काही सेकंदपर्यंत राहू द्यायचे आहे. म्हणजेच खालची जी बाजू आहे ना, ती थोडीशी हलकी कडक होऊ द्यायची आहे. त्यानंतरच मग पलटवायचे आहे. पहा, या प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची आपल्याला आणि मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदूवडे आपल्याला तळायचे आहे. गॅसची फ्लेम जर का कमी ठेवाल तर हे मेंदूवडे तेलकट होतील आणि पाहिजे तसे कुरकुरीत सुद्धा होणार नाही. म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती हे मेंदूवडे मी तळून घेतलेले आहे. पहा, या ठिकाणी सुरुवातीला खूप सारे असे बुडबुडे निघत होते. आता बुडबुडे निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि छान असा रंग सुद्धा आलेला आहे. त्यानंतर मग तेलाच्या बाहेर काढायचे आहे. पहा, कुठे हा मेंदूवडा फुटत नाही किंवा तुटतही नाही. मस्त रंगाचे आणि छान असे हे मेंदूवडे होत असतात. तेल पूर्णपणे निथळून घेतलं ना, अजिबात तेलकट हे मेंदूवडे होत नसतात. तेल निथळून घेतलं आणि तशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा मेंदूवडे मी तुम्हाला आता करून दाखवते. तर मी नेहमी अशाच प्रकारे हे मेंदूवडे करत असते चहा गाळाच्या गाळणीवरती. ही जी पद्धत आहे ना दुसरी, मला अतिशय सोपी वाटते. म्हणूनच मी नेहमी ह्याच पद्धतीने मेंदूवडे करत असते. तुम्ही जर का ह्या पद्धतीने मेंदूवडे जर का करत नसाल तर एक वेळेस नक्कीच करून पहा, गाळणीचा वापर करून. पहा, पुन्हा 4 मेंदूवडे हे कढईमध्ये सोडले आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे लगेचच ते आपल्याला उलटपालट करायचे नाही, तर खालची बाजू थोडीशी आपल्याला ही कडक होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच मग पलटवायचे आहे. या प्रकारे आता हे सुद्धा मेंदूवडे मी छान रंगावरती येईपर्यंत तळून घेते. पहा, आता हे सुद्धा मेंदूवडे मस्त रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे. तेलाच्या आतून काढून घेते. एवढ्या मिश्रणामध्ये आपले 8 मेंदूवडे हे होत असतात. 1 वाटी भात आणि 1 बटाटा एवढ्या मिश्रणामध्ये. पहा, आता तुम्ही आवाजही ऐकू शकता मेंदूवड्याचा. रंग पहा किती छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे मेंदूवडे होत असतात. पहा, वाटत आहे का हे आपण शिळ्या भातापासून मेंदूवडे केलेले आहे. बनवायला रेसिपी किती सोपी आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच होते आणि अगदी झटपट होते. शिवाय दिसायला सुद्धा छान आहे आणि चवीला सुद्धा तितकीच मस्त अशी ही रेसिपी आहे. आता मी हा मेंदूवडा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा, आतमध्ये असा छान नळीसारखा पोकळ झालेला आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असा हा मेंदूवडा होत असतो. चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही हे मेंदूवडे खाऊ शकता किंवा मिरची सोबत सुद्धा खाऊ शकता. एक नाही तर सगळेच मेंदूवडे असे छान हे होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण शिळ्या भाताचा प्रकार दुसरा पाहू. 1 वाटी भात घेतलेला आहे. घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं. 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी. आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं.
त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते. आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. तर यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. रवा थोडासा फुलू द्यायचा आहे. म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते. असं झालेलं आहे. रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा. चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान फुलतो तो. त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने. काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं. त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं. आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला. तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ. तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ, म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे. असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही. त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे. ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे. साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण. आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती. त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे. तवा हा मोठा आहे. मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे. असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला. त्यानंतर डोसा काढून घेऊ. अगदी सहज हा डोसा निघतो. तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे. सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे. यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता. पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे. असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे. तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे. मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो. तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते. त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही. फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे. आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते. असंच हे मिश्रण टाकलेलं आहे. त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रणही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो. अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसर येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे. मस्त छान अशी जाडी पडते. जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात. तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते. एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. डोसा तुम्ही पाहू शकता मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवतो. उपमा करायचा आहे तर या ठिकाणी मी शेवाया घेतलेल्या आहे. आपण ही रेसिपी उन्हाळ्यातच बनवून ठेवलेली आहे. तर या रव्यापासून सुद्धा बनवता येतात शेवाया किंवा गव्हापासून सुद्धा. तर ह्या ज्या शेवाया आहे मी गव्हापासून बनवलेल्या आहे आणि कशा प्रकारे ह्या बनवल्या जातात त्याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे. तुम्हा सर्वांना ती रेसिपी फार आवडलेली आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. म्हणजे दिवाळीनंतर ते उन्हाळ्यापर्यंत आपण या शेवाया बनवू शकतो. आता या शेवायापासून मी तुम्हाला उपमा करून दाखवत आहे. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा तेल घातलं. तेल किंवा तुपाचा वापर तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये ह्या शेवाया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. शेवाया भाजायच्या म्हणजे जास्त लाल किंवा
तांबूस करायच्या नाही, तर हलक्या साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत ह्या परतून घेते. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे. कमी ते मीडियम गॅसवरती साधारण 1.5 मिनिटासाठी ह्या शेवया परतून घ्यायच्या आहे. पहा, कुठेही शेवया जळत नाही आणि परतत असताना अशा सतत आपल्याला या परतवायच्या आहे, म्हणजे एका साईडलाच त्या लागणार नाही कढईला. यापेक्षा जाड सुद्धा शेवया बनवल्या जातात, तर ही आज रेसिपी मी तुम्हाला बारीक शेवयांची दाखवत आहे. पहा, शेवया एवढ्या बारीक असून सुद्धा हा उपमा अजिबात चिकट होत नाही. साधारण 2 मिनिटासाठी शेवया भाजून घेतल्या, त्यानंतर ताटामध्ये काढून घेते. शेवया ह्या गार होऊ द्यायच्या आहे. पातेल्यामध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळत असतानाच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. साधारण 5 ते 6 थेंब तेलाचे टाकले आणि पाण्याला मस्त खडखडून उकळी द्यायची आहे. अशी उकळी आल्यानंतरच त्यामध्ये शेवया टाकायच्या आहे आणि गॅस मोठाच राहू द्यायचा आहे. मोठ्या फ्लेमवरतीच शेवया उकडायच्या आहे. जास्तही उकडू द्यायच्या नाही. साधारण 70 ते 80% शेवया आपल्याला ह्या उकडायच्या आहे. म्हणजेच शेवया ह्या पाण्यामध्ये घातल्यानंतर अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे, म्हणजे शेवया जास्त ह्या शिजणार नाही. पहा, पूर्णपणे ह्या मिक्स केलेल्या आहे आणि आता हे उकळी आलेली आहे अशा प्रकारची. आता मी गॅस बंद करते. त्यानंतर एखादी गाळण घ्यायची आहे किंवा चाळणी वगैरे आणि त्यामध्ये ह्या शेवया पूर्णपणे काढायच्या आहे. शेवया ह्या जास्त वेळ गरम असतात, ती शिजण्याची प्रोसेस थांबावी त्यासाठी माठातलं गार पाणी टाकायचं आहे. साधारण 2-3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे वरतून, म्हणजे लवकर त्या गार होतात. पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे. आता शेवया गार होत आहे आणि पाणी सुद्धा निथळलं जात आहे, तोपर्यंत आपल्याला भाज्या ह्या चिरून घ्यायच्या आहे. या ठिकाणी भाज्यांमध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा असा लांब उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे. तर मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मिरच्या सुद्धा अशा लांब चिरून घेतलेल्या आहे. म्हणजे लहान मुलांच्या डब्यात जरी आपण देत असाल हा उपमा, त्यांना पटकन मिरची निवडता येते. मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि थोडी कोथिंबीर, एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा गाजर सुद्धा घालू शकता, एक्स्ट्राच्या घरात भाज्या असतील तर. आता उपमा करायचा आहे म्हणून तीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवली आणि गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये साधारण पळीने सांगायचं झालं तर 1 पळी तेल घालायचं आहे आणि मीडियम साईजचा चमचा सांगायचं झालं तर 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतरच मग जिरे टाका. आता जिरे मोहरी दोघं सुद्धा तडतडू द्यायचे आहे आणि त्यानंतर मग घेतलेली कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. पाणी अशी थोडी फ्राय होऊ द्यायची आहे आणि लगेचच मग मिरची टाकायची आहे. मिरची सुद्धा काही सेकंदसाठी परतून घेतलेली आहे. मिरची अशी थोडी परतून झाली का आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा साईडला करते मी आणि यामध्ये शेंगदाणे टाकते. शेंगदाणे असे लाल करून घ्यायचे आहे किंवा सुरुवातीला सुद्धा तेलामध्ये शेंगदाणे तळून प्लेटमध्ये काढून घ्या आणि मग नंतर अशा प्रकारे हे साहित्य भाजून घ्या. आता कांदा शेंगदाणे लाल झाल्यानंतर कांदा सुद्धा त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि कांदा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खूप असं जास्त ब्राऊन सुद्धा करायचा नाही. आता हा टोमॅटो टाकायचा आहे. तर यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहे, म्हणजे पाणी सुटत नाही शेवयांना आणि उपमा हा चिकटसर होत नाही. बिया काढून घेतलेला टोमॅटो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा असा अर्धवट मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मग शिजवून ठेवलेल्या आणि गार झालेल्या शेवया टाकायच्या आहे. गार झाल्यानंतरच टाका आणि अशा डायरेक्टली टाकायच्या नाही, तर अशा प्रकारे हाताने मोकळ्या करून मग टाकायचे आहे. पहा, याच पद्धतीने सगळ्या शेवया कढईमध्ये टाकायच्या आहे. आता मिक्स करून घेते. गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे. या शेवया आधी पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये आता या शेवयाच्या उपम्याला मॅगीसारखी छान चव यावी आणि मस्त चविष्ट या शेवयाचा उपमा व्हावा, त्यासाठी यामध्ये मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकायचं आहे. तर असं हे मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मग ती टाकली.
आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ अगदी कमीच टाकायचं आहे, कारण शेवया जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा सुद्धा शेवयांमध्ये मीठ असते, म्हणून अगदी चिमूटभर जरी मीठ टाकलं ना तरी सुद्धा चवीला ह्या शेवया छान लागतात. पहा, अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा उपमा केलेला आहे. कुठेही चिटकलेला नाही, अगदी मोकळा सडसडीत असा हा उपमा होतो. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या हा उपमा बनवून दिला तरी सुद्धा गार झाल्यानंतर सुद्धा चवीला छान लागतो. पहा, दिसायलाही मस्त, तेवढा चविष्ट सुद्धा हा उपमा होत असतो. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता. मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे. 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ. पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे. असं मस्त स्मूथ झालेलं आहे. आता हे ओपन करून दाखवते. पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे. आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे. ह्या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते. यामध्ये रवा आहे, रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटासाठी राहू देऊ असंच. आता 5 मिनिटं होत आहेत, तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ. अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे. मिश्रणावरचं झाकण काढून घेते. पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे. या प्रकारे रवा फुलून आलेला आहे. तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता. पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे. मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा चमचा आणि अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे. त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो. सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे. तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे. तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या. मिक्स करून घेतलेला आहे. आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे. इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही. आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे. खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे. सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे तेल लावून घेतलेलं आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे. झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ. 15 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर झाकण काढून घेते. मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे. शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची. अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे. जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे. त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली. सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे. चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे. मीडियम चवीच्या मिरच्या आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहे. लहान साईजची वाटी आहे. 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे. पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे. म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल.
सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे। पहा, ही चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा ह्या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता, अशी छान लागते। पहा, अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे। तोपर्यंत नाश्ता सुद्धा थंड झालेला आहे। तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे। गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कट सुद्धा करायचं नाही। तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते। तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता। तर मैत्रिणींनो, खरं सांगते, ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल। एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे। अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर काढून दाखवते। पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे। पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता। तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता। पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो, लगेचच दाबला जात आहे। मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे। इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते। पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो। पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे। आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू। त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे। या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे। असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे। पहा, असे पलटून घेऊ। असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही। चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे। शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही। फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो। पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे। जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते। कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे। पहा, हे काढून घेतले। पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात। पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो। थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते। सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे। पहा, अशा प्रकारे दिसत आहे, मस्तच ना। पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता। तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा। अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो। पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे। पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही। गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो, म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही। तोडूनही दाखवते, बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते। तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा, अतिशय चवीला मस्त अशी आहे। तर मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। पहा, मध्ये तेल टाकायचं आहे। साधारण 2 पळ्या तेल घातलं। एक मीडियम साईजचा चम्मच असतो ना, इतपत तेल। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी अशी थोडी तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकू। जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे आणि या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहे, ते घालायचे आहे। 2 तमालपत्र घातले, 5 ते 6 कडीपत्त्याची पाने,
थोडीशी ही फ्राय होऊ द्यायची आहे। त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। लहान साईजचे असेल तर 2 चिरून घ्या। 1 वाटी बारीक चिरलेल्या कांद्याचे काप या तेलामध्ये टाकायचे आहे कुकरमध्ये आणि परतून घ्यायचे आहे। कांदा थोडासा मी जास्त वापरत आहे या खिचडीसाठी, म्हणजे खिचडी अगदी चविष्ट लागते। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरच्यांचे बारीक काप करत नाही तर असेच हाताने तोडून घेते। आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर अगदी सहज ते मिरची काढू शकतात। अशा प्रकारे मोठे जर का तुकडे आपण घातले तर सगळं हे परतून घ्यायचं आहे। सगळं हे भाजून झालेलं आहे अशा प्रकारे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे। यामध्ये मी मिरची पावडर घालते, तर मीडियम चवीची मिरची पावडर ही 2 चमच मिरची पावडर टाकलेली आहे। पाव चमचा हळद, पाव चमचा बिर्याणी मसाला, तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकतात बिर्याणी मसाला नसेल तर, पण बिर्याणी मसाला खिचडीमध्ये घातला ना खिचडीला चव अप्रतिम येते आणि मस्त अशी लाल रंगाची आज आपण ही खिचडी करत आहोत। त्यानंतर काही भाज्या घालायच्या आहे, तर पाव वाटी वाटाणे, 1 टमाटर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून टमाटर, 1 मीडियम साईजचा बटाटा, अर्धी वाटी फ्लावर। यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल भाजी घालायची असेल जसं की शिमला मिरची किंवा फणस बी वगैरे इतरही तुम्ही यामध्ये टाकू शकता। घातलेल्या भाज्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे। 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घालते आणि परतून घेते। यामध्ये आपण मिरची पावडर मसाले वगैरे घातलेले आहे, त्यासोबतच भाज्या सुद्धा, म्हणून साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत अशा प्रकारे ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे। मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। मिरची पावडर सुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे। गॅस कमीच ठेवायचा, कमी गॅसवरतीच व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात आणि खिचडी सुद्धा चवीला छान लागते आणि रंगही छान येतो। असं मस्त हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता मी पाणी हे अंदाजानेच घालते। तुम्ही जर का मोजून घालत असाल तर कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, साधारण पोहे खाण्याचा 1.5 चमच मिक्स करून घेते। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत खिचडी बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे पुलाव बनवण्याचा। तर ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर का रेशनचा तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही या तांदूळाच्या ऐवजी रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता। रेशनच्या तांदूळाची सुद्धा खिचडी चवीला छान लागते अशा प्रकारे केली तर। त्यानंतर अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी यामध्ये मसूरची डाळ टाकते। पाव वाटी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता। या डाळींसोबत मिक्स करायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये पाणी टाकते। तांदूळ धुताना मात्र आपल्याला हा तांदूळ जास्त अति प्रमाणामध्ये घासून धुवायचा नाही, तर अशा प्रकारे अलगद हाताने यामध्ये हात फिरवून तांदूळ धुवून घ्यायचा आहे। डाळ आणि तांदूळ टिकवण्यासाठी याला पावडर वगैरे लावलेली असते, ती संपूर्ण आपल्याला धुवून काढून घ्यायची आहे। म्हणून 3 पाण्याने हे जे डाळ तांदूळ आहे खिचडीचे ते धुवून घेतलेले आहे। ह्या प्रकारे तांदूळ धुवून झालेला आहे। त्यानंतर या खिचडीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे। तोपर्यंत खिचडीसाठी जे पाणी ठेवलेलं होतं आपण फोडणीचं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्येच हे धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला टाकायचे आहे। तर लगेच डाळ तांदूळ हे धुवून घेतले आणि लगेच टाकायचे आहे। तर आता अजिबात हे डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे नाही। डाळ तांदूळ टाकलेले आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मिक्स करून घेऊ। तर ह्या खिचडीसाठी आपल्याला अजिबात डाळ तांदूळ हा भिजवायचा नाही। कोणत्या खिचडीसाठी आपण डाळ तांदूळ भिजवू शकतो तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता मैत्रिणींनो, पाणी हे आपण अंदाजाने घातलेलं होतं, तर पाणी अंदाजाने घातलं तर कितपत घालायला हवं? तर मैत्रिणींनो, आपण प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना मेजरमेंट कप किंवा वाटी, ग्लास याचा नेहमी वापर करत नसतो। असा अंदाजानेच पटकन आपण स्वयंपाक करून घेत असतो। तर तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर जर का अंदाजाने वापरलं तर असा चमचा खिचडीमध्ये बुडून पाहायचा एखादिक। आता हा सराटा मी घेतलेला आहे, बुडून पाहिला आणि खिचडीपासून वरती इतपत पाणी आहे, साधारण 2 इंच वरती पाणी असायला हवं।
असं अंदाजानेही टाकू शकतात आणि तुम्हाला जर का अंदाज कळतच नसेल तर वाटीने तुम्हाला जर का टाकायचं झालं तर 2.25 वाटी आपलं हे डाळ आणि तांदूळाचं प्रमाण झालं. 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी मसूरची डाळ. 2.25 वाटी तांदूळासाठी तुम्ही 6 वाटी पाणी या खिचडीसाठी वापरू शकतात. हे झालं आपलं पाण्याचं प्रमाण. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. मीठ वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे म्हणून आता काही टाकायची गरज नाही. फक्त कोथिंबीर टाकून मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या काढून घेते. 3 शिट्या झालेल्या आहे, वाफ सुद्धा निघालेली आहे. त्यानंतर कुकर हा मी तुम्हाला उघडून दाखवते. मस्त आपली खिचडी ही शिजलेली आहे. त्यानंतर प्लेटमध्ये काढून दाखवते. जसा पुलाव करतो ना आपण व्हेज, त्या पद्धतीनेच ही मस्त मोकळी मोकळी अशी खिचडी झालेली आहे. रंग ही किती मस्त असा आलेला आहे खिचडीला, तुम्ही पाहू शकता. प्रत्येकांना अशी खिचडी खूप अशी शिजलेली आवडत नाही, तर अशी मोकळी मोकळी दाणेदार अगदी पुलावसारखी ही खिचडी खायला आवडते. म्हणून अशा पद्धतीची तुम्ही खिचडी बनवा. चवीलाही छान लागते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी दिसत आहे ही खिचडी, तुम्ही पाहू शकता. आणि चवीला सुद्धा तेवढीच चविष्ट अशी खिचडी लागते. तुम्ही नक्कीच करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची ही मस्त आपली भरपूर भाज्या घालून पौष्टिक अशी बनवलेली खिचडी. मग आता जी भाजीची वाटी असते ना त्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला. तांदूळ आपल्याला हा लहान साईजचाच घ्यायचा आहे. मी कोलम तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी. अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. तर ही पॉलिश केलेली मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही सारी सकटची डाळ सुद्धा घेऊ शकता. यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ घेताना आपल्याला लांब असा घ्यायचा नाही, तर असा लहान साईजचाच कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ आणि डाळ टिकवण्यासाठी याला भरपूर केमिकल किंवा पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे अलगद हाताने हे डाळ तांदूळ आपल्याला चोळत घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे डाळ तांदूळ आता धुवून घेतलेले आहे. या प्रकारे डाळ आणि तांदूळ यामध्ये पाणी टाकू आणि असंच थोड्या वेळासाठी राहू देऊ. गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी इतपत तेल टाकलं, एवढं तेल. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी हलकी अशी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लसूणचे काप टाकायचे आहे आणि थोडंसं लसूण राहू द्यायचं आहे. पुढे आपल्याला लागणारच आहे. 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, 2 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि आपल्या चवीनुसार म्हणजे या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लांबट चिरून घेतल्या. मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे. आता सगळं हे काही सेकंद परतून घेतल्यानंतर या ठिकाणी 1 मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी भरून कांद्याचे काप कुकरमध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. कांदा अर्धवटपेक्षा जास्त हा भाजून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. भाज्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश वटाणे. सध्या वटाण्याच्या शेंगाही भरपूर येत आहेत बाजारामध्ये. आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे. गोबीचे काप साधारण 1 वाटी आणि 1 मीडियम साईजचा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण 1 वाटी आणि 1 मोठ्या साईजचा टमाटरचे काप सुद्धा घालायचे आहे साधारण 1 वाटी टमाटर. यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकतात किंवा ॲडिशनल एखादी भाजी तुम्हाला यामध्ये घालायची असेल जसं की शिमला मिरची वगैरे आणखी तेही तुम्ही वापरू शकता. अशा ह्या भाज्या परतून घेतल्या का त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे. मसाल्यामध्ये सर्वप्रथम टाकते मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे. आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे साधारण पाव वाटी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं हे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळे यामध्ये आपण घातलेले मसाले ते व्यवस्थित असे भाजले जातील. आता मिक्स करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता असा रंगही बदललेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे. त्यानंतरच मग जे डाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे ना ते डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये टाकायचे आहे. पाणी काढून घेतलं त्यातलं
तर आज आपण अतिशय भन्नाट अशी चवीची हॉटेलमध्ये मिळते ना त्यापेक्षाही चवीला मस्त आणि फ्रेश आपल्या हाताने बनवलेली अशी डाळ खिचडीची ही रेसिपी पाहत आहोत। अगदी मोजक्या साहित्यात होते आणि कमी खर्चातही होते, शिवाय चवीलाही छान लागते आणि पोटभरीचा पदार्थही आहे। सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पाणी टाकू। तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी तुम्हाला पाणी दाखवते। नवीन शिकणारे तुम्ही असाल तर किंवा अंदाजानेही घालू शकता। अंदाजाने किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगते। 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। हे दुसरी वाटी पाणी, तिसरी वाटी पाणी, चौथी वाटी पाणी। तर आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। साधारण 2 वाटी डाळ तांदूळ झालं। 2 वाटीच्या 4 पटीने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा 8 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही 8वी वाटी। तर अशा प्रकारे 8 वाटी पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी झारा असा ठेवून दाखवते। असा झारा ठेवला तर साधारण तांदूळापासून ते वरती पाण्याचं लेयर इतकं आहे, साधारण 4 इंच वरती। म्हणजे अंदाजाने तुम्ही घातलं तर साधारण 4 इंच वरती पाणी यायला पाहिजे। तांदूळाच्या इतपत पाणी तुम्ही घालू शकतात, नाही जरी वाटीने मोजलं तरी सुद्धा, किंवा 8 पटीने टाका। त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। अशी उकळी आल्यानंतरच मग आपल्याला कुकर हे बंद करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेम वरती साधारण 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे। आता 3 शिट्या ह्या काढून झालेल्या आहे कमी ते मीडियम फ्लेम वरती। वाफ सुद्धा पूर्ण ही निघालेली आहे आणि वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते। तुम्ही पाहू शकता अशी मस्त आपली ही खिचडी तयार झालेली आहे। मस्त अशी एकसारखी छान अशी शिजलेली आहे डाळ खिचडी। जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची आपली ही खिचडी मस्त शिजलेली आहे। फक्त याला एक छोटासा आपल्याला तडका द्यायचा आहे, म्हणून आपण तूप, तेल किंवा बटरचाही वापर करू शकता। तडका पॅन गॅसवरती ठेवला, त्यामध्ये थोडंसं मी बटर टाकलं। बटर गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर लसूण थोडासा आपण शिल्लक राहू दिलेला होता, ते लसूणचे काप टाकले। पाव चमचा म्हणजेच थोडंसं जिरं आणि ह्या 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे फोडणीसाठी। थोडंसं परतून घ्यायची फोडणी आणि गॅस बंद करायचा आहे। फोडणी ही खूप गरम आहे त्यामध्येच परतवायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते। आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि हा जो तडका आहे खिचडीवरती टाकायचा आहे। हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा तडका मारून तर ते आपल्याला खिचडी देत असतात। खूप मस्त, दिसायलाही अतिशय भन्नाट दिसत आहे। चवीला तितकीच छान अशी ही खिचडी चवीला लागणार आहे। अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट भाजी पोळी बनवण्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा खिचडी अशी खावीशी वाटते त्यावेळेस अगदी पटकन होणारी ही खिचडी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे। आता जेवणाची तयारी करून घेऊया। खिचडी हे सर्व करते। मस्त वाफाडलेली खिचडी गरमागरम हिवाळ्यामध्ये खायला तर चवीला अप्रतिमच लागते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त ही खिचडी। खिचडी सोबत पापड आणि थोडंसं लोणचं तोंडी लावायला असलं ना, जेवण अगदी पोटभर होतं। मग तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीची मस्त झटपट होणारी खिचडी। आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। वरतून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खिचडी आता ही खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। मग